श्रीराम जय राम जय जय राम। निश्चयपूर्वक नामस्मरण आणि चित्तशुद्धी. मला अजून अमुक करायचे आहे ही कल्पना सोडून द्यावी. आता मी परमेश्वराचा झालो. आता मला काही करायचे राहिले नाही अशी मनाची स्थिती झाली पाहिजे. हे परमेश्वरा, आता तुझ्याकरताच मी जगेन. तुझ्या नामस्मरणाशिवाय मला काही कर्तव्य उरले नाही असा निश्चय केला तर मनाला समाधान झालेच पाहिजे. नामस्मरण होत नाही कारण वयामुळे मन थकले हे म्हणणे बरोबर नाही. शरीर थकेल कारण लहानपणी वाढणे आणि वृद्धपणी थकत जाणे हा शरीराचा निसर्गक्रमच आहे. परंतु मन थकले हे मात्र संयुक्तिक नाही. मन हा परमेश्वराचा अंश आहे असे आपल्या दिव्य विभूती सांगताना भगवंतांनी सांगितले आहे. मनाची अत्यंत क्षीणतेची अवस्था म्हणजे मृत्यूसमयीची, परंतु त्या समयीही माझे स्मरण ठेवावे असे भगवंतांनी सांगितले असताना त्यापूर्वी केव्हाही मन थकले आणि स्मरण करू शकत नाही असे होणे शक्य नाही. पूर्वी 6-6 तास बसून जप केला असेल तितका आता होत नसेल, तितके बसवणार नाही. मध्ये मध्ये झोप लागत असेल हे मान्य आहे, पण स्मरण राहू शकत नाही असे नाही होणार. मन थकले तरी खरी अडचण नसून मनाचा इतर व्याप फार आहे हे खरे कारण आहे. तेव्हा सर्व व्यापातून आणि काळजीतून लक्ष काढून ते भगवंताकडे लावणे जरूर आहे. पैसाडका प्रपंचातल्या सर्व गोष्टी यांचा मनाने त्याग करावा. असा त्याग केला तर कार्यभाग निश्चित होतो हे मी खात्रीने सांगेन. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात. त्यांच्या तावडीत सापडता कामा नये. लोकेशना आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच. तो टाळता येणे कठीण आहे. पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे आहे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत. धर्माचरण, भगवत भक्ती, नामस्मरण आणि सत्संग हे चित्तशुद्धीचे उपाय होत. किंवा एकाच शब्दात असे म्हणता येईल की सत्संग हाच याला तोडगा आहे. चित्तशुद्धीचे लक्षण हे की आपल्यासारखेच सर्व जग सुखी असावे ही भावना असणे. ही भावना वाढण्यासाठी सर्व जग सुखी असावे अशी प्रार्थना करण्याचा नेहमी परिपाठ ठेवावा, म्हणजे हळूहळू भगवत कृपेने साधेल. अभिमान हा मात्र चित्तशुद्धीत बिघाड करणारा आहे आणि तो केव्हा डोकेवर काढील या आणि घात करील याचा पत्ता लागणार नाही. पण भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे, म्हणून आपण भगवंताचे स्मरण अखंड टिकवूया आणि आनंदाने राहूया. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशी दृढ भावना करावी. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 10 दशक 17. विषय क्षमा आणि तिची शक्ती. क्षमा म्हणजे काय? क्षमा म्हणजे इतरांच्या चुका माफ करणे, मनात द्वेष न ठेवणे, राग सोडून देणे. समर्थ सांगतात, क्षमा ही बलवानांची ओळख आहे. क्षमा का आवश्यक आहे? मन शांत राहते, संबंध सुधारतात, राग आणि द्वेष कमी होतो. एक उदाहरण. एखाद्या व्यक्तीने तुमच्याशी चुकीचे वागले. तुम्ही राग धरला, मन अस्वस्थ. तुम्ही क्षमा केली, मन शांत. क्षमा न केल्याचे परिणाम: मनात तणाव, द्वेष वाढतो, मानसिक त्रास. क्षमा का कठीण वाटते?
अहंकार, स्वतःला योग्य समजणे, दुखावलेली भावना. क्षमा कशी करावी? समर्थ सांगतात, समजून घ्या की प्रत्येक जण चुका करतो. अहंकार कमी करा, मोठेपण दाखवा, मनातून सोडून द्या. साधना आणि क्षमा, ध्यान, प्रार्थना, नामस्मरण या गोष्टींमुळे मन मऊ होते आणि क्षमा करणे सोपे जाते. संतांचा आदर्श, समर्थ रामदास स्वामी अत्यंत क्षमाशील होते. त्यांनी कधीही द्वेष ठेवला नाही. एक साधा दृष्टांत, झाडावर दगड मारला तरी ते फळ देते, तसेच महान माणूस वाईटाला चांगुलपणाने उत्तर देतो. अंतिम सार, समास 10 दशक 17 आपल्याला सांगते, क्षमा करा, द्वेष सोडा, मन शांत ठेवा आणि प्रेमाने वागा. असे जीवन जगणारा मनुष्य शांत, आनंदी आणि महान बनतो. श्रीराम समर्थ. दासबोध, समास 10 दशक 18. विषय दयाभाव, करुणा आणि मानवतेचा मार्ग. दया म्हणजे काय? इतरांच्या दुःखाची जाणीव ठेवणे, त्यांच्या वेदना समजून घेणे, मदतीची भावना ठेवणे. समर्थ सांगतात, दयेशिवाय धर्म अपूर्ण आहे. दयाभाव का आवश्यक? मानवतेचा पाया आहे. संबंध दृढ होतात. समाजात प्रेम, सौहार्द वाढते. एक उदाहरण, रस्त्यावर एखादा गरजू माणूस दिसला, दुर्लक्ष केले, काही बदल नाही, मदत केली, त्याचे जीवन सुधारू शकते. दयाभाव नसल्याचे परिणाम: कठोर मन, स्वार्थी वृत्ती, समाजात तुटकपणा. दया आणि विवेक, आंधळी दया नको, योग्य ठिकाणी योग्य प्रकारे मदत करा. दयाभाव कसा वाढवावा? समर्थ सांगतात, इतरांच्या स्थितीचा विचार करा, स्वार्थ कमी करा, मदतीची सवय लावा, नम्रता ठेवा. साधना आणि दया, सेवा, नामस्मरण, प्रार्थना या गोष्टींमुळे हृदय मऊ होते आणि दया वाढते. 8. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी समाजसेवा आणि दयाभाव यावर भर दिला. एक साधा दृष्टांत, मेघ स्वतःसाठी पाऊस ठेवत नाही, तो सर्वांना देतो. तसेच दयाळू मनुष्य इतरांसाठी जगतो. अंतिम सार, समास 10 दशक 18 आपल्याला सांगते, दयाळू बना, मदतीची वृत्ती ठेवा, विवेकाने मदत करा आणि मानवता जपा. असे जीवन जगणारा मनुष्य प्रेम, आदर आणि समाधान प्राप्त करतो. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.